केंद्राच्या निधी अभावी प्रधानमंत्री आवासचे 35.13 कोटी अडकलेत। अमरावतीमधील घरकुल लाभार्थ्यांमध्ये यावरून संताप आहे। अमरावतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामाला अलीकडे गती मिळाली असली तरी केंद्र शासनाकडून निधी न मिळाल्याने तब्बल 35,13,85,000 रुपयांचा निधी रखडलेला आहे। लाभार्थ्यांची घरे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत, पण काहींची घरे पूर्ण सुद्धा झाली आहेत, तरी शासनाच्या तिजोरीत निधी उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना आता हप्ते मिळत नाहीत। त्याच्यामुळे नाराजीचं वातावरण आहे। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। सुरेंद्र, रिद्धी खरं तर केंद्र शासनाकडून पंतप्रधान आवास योजना जी राबवली जात आहे त्या योजनेमध्ये प्रत्येकाला घर ही अशी योजना आहे आणि या योजनेचे जवळपास 25 करोड रुपये जे आहे ते अडकलेले आहेत। संपूर्ण निधी जो आहे तो या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। काहींनी व्याजाने पैसे काढून इतर सावकाराकडून पैसे जमा करून ही घरं बांधली, त्यांची घरं देखील पूर्ण झाली आहे, मात्र अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। स्थानिक प्रशासनानं राज्य शासनाकडे निधीसाठी वारंवार अपील केलं, मात्र केंद्र सरकारकडून हा निधी राज्य शासनाला न मिळाल्यानं तो निधी जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचला नाही। जर बघितलं तर जिल्हा प्रशासनानं जवळपास 3,500 लाभार्थ्यांची एफटीओ तयार केली, ज्याला फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणतात। या 3,500 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 13 कोटी रुपये जमा होणं अपेक्षित होतं, मात्र हा निधी अजूनपर्यंत जमा झाला नाही। काहींची घरं जी आहे ते अद्यापही रखडलेली आहे। जे जुने घरं पाडले, नवीन घर बांधायला त्यांनी सुरुवात केली, त्यांच्या घरावर अद्यापर्यंत छत पडलं नाही। या अशा लोकांनी आता जावं कुठं हा प्रश्न पडलो, कारण की पावसाळा तोंडावर आहे आणि अशाच वेळी त्यांना आपला निधी जो मिळाला नसल्या कारण त्यांची घरं जी आहे अर्धवट असल्या कारणानं संतापाचं वातावरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। 13 कोटी जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित होतं, तो निधी देखील जमा झालेला नाही। एकंदरीत जर बघितलं तर राज्य शासनाकडे वारंवार स्थानिक प्रशासनाकडून विनवणी केली जात आहे, मात्र केंद्राकडून हा निधी आला नसल्या कारणानं स्थानिक प्रशासनाकडे हा निधी डायव्हर्ट झाला। त्यामुळे लाभार्थी अत्यंत चिंतित आहेत, त्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण आहे। निश्चित सुरेंद्र, तुम्हाला आणि इतर ही सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।